नमस्कार लाडक्या बहिणींनो. एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते त्यांच्या खात्यावरती वर्ग झालेले नाहीत, अशा महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर जर आपण नवीन आला असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत वेळेत मिळेल. तर मित्रांनो, जाणून घेऊया आजची महत्त्वाची माहिती आणि आजची महत्त्वाची अपडेट काय आहे ती. मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींचे हप्ते जमा झालेले नाहीये. नोव्हेंबरचा हप्ता 31 डिसेंबरला जमा झाला होता आणि डिसेंबरचा हप्ता संक्रांतीच्या वेळी जमा झालेला होता. तर मित्रांनो, बऱ्याच साऱ्या म्हणजे कमीत कमी 40 ते 45% महिलांचे, तर मित्रांनो कमीत कमी 40 ते 45% महिलांचे पैसे या 2 हप्त्यांचे वर्ग झालेले नाहीयेत. तर याच्या मागे बरेच सारे कारणे, काही महिलांकडून केवायसी करताना चुका झाल्या असतील किंवा काही महिलांचे दुसऱ्या कोणत्यातरी कारणामुळं पैसे थांबले असतील. परंतु ज्या महिला पात्र आहेत, ज्यांचे सर्व काही अटी व नियम त्या बसतात, तरी सुद्धा अशा महिलांचे पैसे का आले नाहीत, असा संभ्रम सगळ्यांच्याच मनात होता. तर मित्रांनो, नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता वितरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जो निधी दिला होता, तो खूप अल्पशा प्रमाणात होता. हा निधी संपूर्ण पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होईल इतका निधी मिळाला नव्हता. महाराष्ट्र शासनाने खूप अल्पशा प्रमाणात 50 ते 55% महिलांना पैसे मिळतील इतकाच निधी दिला होता. त्यामुळे महिला व बालविकास खात्याने जेवढा निधी होता तेवढा निधी वितरित केला व ज्या महिला हप्त्याच्या बाकी राहिल्या होत्या, म्हणजे ज्या पात्र महिला हप्त्याच्या बाकी राहिल्या होत्या, त्यांच्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 393 कोटी रुपयाचा निधी आज मंजूर केला आहे. हा निधी लवकरात लवकर महिला व बालविकासकडे जाईल व त्या खात्याकडून पात्र महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होईल. आता हा निधी महिला व बालविकास खात्याकडे आल्याच्या नंतर महिला व बालविकास खाता हा निधी पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे कधी वितरित करेल याची फिक्स डेट अजूनपर्यंत आलेली नाही, परंतु लवकरात लवकर हे पैसे वितरित होतील असा अंदाज आहे. कारण GR आज आलेला आहे. लवकरात लवकर हा निधी वितरित होईल. 8-10 दिवस 15 दिवसापर्यंत वेळ लागू शकतो, परंतु निधी वर्ग होईल. मित्रांनो, हा निधी वितरित झाल्याच्या नंतर पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे आल्याच्या नंतर ज्या महिला पात्र असूनही त्यांच्या खात्यावरती जर पैसे जमा झाले नाही, तर अशा महिलांनी आपली तक्रार लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तिथे आपली तक्रार नोंदवायची आहे. तिथे एक तक्रार नोंदवण्यासाठी ऑप्शन आहे. त्या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. आपण तिथे जाऊन एकदा त्या लिंकला व्हिजिट करायची, तिथे आपली तक्रार नोंदवायची आहे. पण मित्रांनो, हा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर तक्रार करायची. आपला हप्ता हा निधी मंजूर झाला याच्यामध्ये हप्ता येतो का नाही एकदा बघा. जर हप्ता आला नाही तरच आपण त्या संकेतस्थळावरती तिथे जाऊन भेट द्या. आपला आधार नंबर व आपले नोव्हेंबर व डिसेंबरचे ज्या महिन्याचे आपले पैसे खात्यावरती जमा झाले नाही अशी तिथे तक्रार मेन्शन करा व त्याचा फीडबॅक तुम्हाला कळेल. कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे आले नाही, तुम्ही लाडक्या बहिणीच्या केवायसी मधून अपात्र ठरला आहात की तुमच्या दुसऱ्या कोणत्या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत नाही, हे कारण तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणीचे पैसे येतील अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी माहिती आपल्यापर्यंत वेळेत. धन्यवाद.